1 जानेवारी आज काही महामानवांचा दिवस आहे आणि त्या महामानवांपैकी महात्मा ज्योतिबा फुले हे सुद्धा आहे। चला तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया। इसवी सन 1848 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली। महात्मा ज्योतिबा फुले यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले, जन्म 11 एप्रिल 1827, मृत्यू 28 नोव्हेंबर 1890। महात्मा ज्योतिबा फुले हे महात्मा फुले ह्या नावाने लोकप्रिय होते। हे महाराष्ट्रातील भारतीय सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातीविरोधी समाज सुधारक आणि लेखक होते। सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातीव्यवस्थेचे निर्मूलन आणि स्त्रियांना व मागासवर्गीय जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी केले। शोषित वर्गाच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या या संघटनेचे भाग सर्व धर्म आणि जातीचे लोक बनू शकत होते। महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून फुले यांची ओळख होती। त्यांना 1888 मध्ये महाराष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी सन्माननीय महात्मा, संस्कृतः महान आत्मा, पूज्य पदवी प्रदान केली होती। महाराष्ट्राला 3 प्रमुख समाज सुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असे म्हटले गेले व म्हणतात। महात्मा फुले यांच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या खालील काही प्रसिद्ध ओळी आहे। विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले। बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्र्य आणि समाजातील जातीभेद भाव पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला। त्यांनी इसवी सन 1848 साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात महाराष्ट्रातील मुलींची पहिली मराठी शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी म्हणून त्यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यावर सोपविली। मुलींची शाळा सुरू झाली आणि पुढे मुली ह्या शिकवू नये म्हणून ब्राह्मणाने केलेल्या विरोधाला तोंड द्यावं लागले। सावित्रीबाईंच्या अंगावर शन फेकत तरी सुद्धा त्यांनी हार नाही मानली, परंतु त्यांना पाठिंबा देणारे कोण होते? त्यांना ब्राह्मणच नव्हे तर ब्रिटिश इंग्रज सुद्धा घाबरत होते। ते दुसरे कोणी नसून ते क्रांतिकारी लहुजी वस्ताद साळवे मांग होते। मागासवर्गीय मुलांना शिक्षणासाठी ब्राह्मणाने केलेल्या विरोधाला रोखण्यासाठी त्यांनी ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना पाठिंबा दिला। ज्योतिबा फुले यांच्या कार्याला सहकार्य म्हणून सावित्रीबाई फुले, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिकारी लहुजी वस्ताद साळवे यांनी पाठिंबा दिला। असेच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी व व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।